नमस्कार मित्रांनो, एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, गेल्या काही दिवसात छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नवनवीन कलाकारांच्या एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं। रेश्मा शिंदेच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सुद्धा लागोपाठ 2 नवीन कलाकार आले आहेत। मात्र या मालिकेबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या मालिकेतून तब्बल 2 कलाकारांची एक्झिट झाली असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका गेल्या 2 वर्षापासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमित भुसावळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। या मालिकेत ऋषिकेश रणदिवेच्या बहिणीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री भक्ती देसाई साकारत होती। मात्र काही दिवसांपूर्वीच भक्तीने या मालिकेतून एक्झिट घेतली। भक्तीच्या एक्झिट नंतर घरोघरी मातीच्या चुली मालिकेत रिप्लेसमेंटच्या भूमिकेसाठी अभिनेत्री धनश्री काटगावकरची एंट्री झाली। धनश्रीने यापूर्वी तुझ्यात जीव रंगला या मालिकेत वहिनी साहेबांची भूमिका साकारली होती। तिच्या एंट्री बद्दल धनश्री म्हणते, खरं तर ही मालिका सुरू होऊन आता 1.5-2 वर्षे झाली आहे, पण माझी नवीन एंट्री आहे असं मला खरंच वाटत नाहीये, असं म्हणत तिने तिच्या भूमिकेविषयी सांगितलं। धनश्रीच्या पाठोपाठ आता नुकतीच घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आणखी एका अभिनेत्याची एंट्री झाली आहे। या अभिनेत्याचं नाव आहे सौरभ चौगुले। जीव माझा गुंतला या मालिकेमुळे सौरभ घराघरात लोकप्रिय झाला। यानंतर त्याने हिंदी मालिकेतही काम केलं। आता सौरभने विक्रांतच्या भूमिकेतून पुन्हा एका छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे। ही विक्रांतची भूमिका सुरुवातीला अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून तब्बल 2 कलाकारांची एक्झिट झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।